श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कितीही कंगाल माणूस असेल तरी या एका उपायाने होईल श्रीमंत. मिठाचा फक्त एक उपाय आणि तुम्ही धनवान बनाल. कधीकधी घरात सगळं असतं पण तरीही काहीतरी हरवतंय असं वाटतं. पैसा येतो पण टिकत नाही. कष्ट खूप पण त्याचं फळ मात्र नाही. घरात सतत आजारपण, वाद, नकारात्मकता, दरिद्रता आणि मानसिक अशांती. अशा वेळी लक्ष्मी माता नाराज झालेली असते. पण जर मी तुम्हाला सांगितलं की घरात असणाऱ्या साध्या मिठामध्ये असा एक चमत्कारिक शक्ती आहे जी या सगळ्या त्रासांचा नायनाट करू शकते. होय, अगदी कंगाल व्यक्तीसुद्धा जर मिठाचे हे उपाय मनापासून आणि श्रद्धेने करत असेल तर तो करोडपती होऊ शकतो. लक्ष्मीचा स्थायिक वास आपल्या घरात करता येऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचे काही उपाय केवळ धनप्राप्तीच नव्हे तर तुमचं आयुष्य बदलवणारे ठरतील. नंबर 1. मिठाचा आध्यात्मिक ऊर्जेशी फार जवळचा संबंध आहे. मीठ हे फक्त चव वाढवणारे पदार्थ नाही, तर ते नकारात्मक ऊर्जा शोषणारे नैसर्गिक घटक आहे. अनेक शास्त्रांमध्ये मिठाला शुद्धीकरणाचं माध्यम मानलं गेलं आहे. मीठ हे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि लक्ष्मीचं स्वागत करतं. नंबर 2. मिठाला शास्त्रांमध्ये शुद्धीकरणाचे रसायन का मानले जाते? गरुड पुराणात सांगितले आहे की मिठाने स्नान, स्वच्छता आणि निवारण केल्यास दारिद्र्य दूर होतं. वास्तुशास्त्रात मिठाचा वापर दरिद्रता, भूतबाधा, वाईट नजरेपासून संरक्षणासाठी केला जातो. लक्ष्मी स्थिर करणारे उपाय. दर शुक्रवारी पाण्यात मीठ. दर शुक्रवारी 1 बादली पाण्यात 1 चिमूट सैंधव मीठ टाका. ते पाणी संध्याकाळी संपूर्ण घरात शिंपडा. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते. झोपण्याच्या आधी बशीत, काचेच्या बशीत मीठ ठेवा. एक छोटा वाटीमध्ये सैंधव मीठ भरून झोपण्याच्या खोलीत बेडजवळ ठेवा. सकाळी ते मीठ शौचालयात टाका. हे उपाय मानसिक तणाव, भीती, झोपेच्या अडचणी दूर करतात आणि घरात शांतता आणतात. देवघराची स्वच्छता मिठाच्या पाण्याने करा. देवघर दर आठवड्याला सैंधव मिठाच्या पाण्याने पुसा. त्यामुळे देव प्रसन्न राहतात आणि घरात चैतन्य वाढतं. व्यवसायात मंदी असेल तर दुकानात मीठ ठेवा. दुकानात एका लहान वाटीत मीठ ठेवा आणि दर आठवड्याला ते बदला. यामुळे नकारात्मकता नष्ट होते आणि ग्राहक आकर्षित होतात. मीठ आणि लिंबाचा तोडगा. नकारात्मक शक्तींसाठी एका वाटीत मीठ, त्यात 1 लिंबू ठेवून घराच्या मुख्य दाराजवळ ठेवा. 7 दिवसांनी ते बाहेर फेकून द्या आणि नवीन ठेवा. हे उपाय घरातले वाद, अशांती आणि भूतबाधा दूर करतात. सैंधव मिठाची धूपवडी. सैंधव मीठ, लवंग आणि थोडं कापूर एकत्र करून जाळा. घरात धूर फिरवा, विशेषतः संध्याकाळी. घरात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा राहते. बाथरूममध्ये मीठ ठेवणे. बाथरूममध्ये एका वाटीत सैंधव मीठ ठेवा. दर आठवड्याला ते बदला. त्यामुळे घरात नकारात्मकता प्रवेश करत नाही. मिठाचे गुप्त टोटके जे लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी उपयोगात आणता येतात. शेवटच्या दिवशी सगळं मीठ. महिन्याच्या शेवटच्या दिवशी सगळं मीठ घरातून बाहेर फेकणं म्हणजे घरात उरलेलं मीठ वापरून नवीन मीठ आणा. याने नजर दोष दूर होतो. मुख्य दरवाजाजवळ मीठ पाण्याने दररोज पुसा. हळद आणि मीठ एकत्र करून देवीसमोर अर्पण करा. घरात पांढऱ्या मिठाच्या राशी न ठेवता ते नकारात्मकता वाढवतं. पाण्याने रोज पूजा स्थानाची भिंत पुसा. घरात नेहमी स्वच्छ मीठ वापरा. सांडलेलं मीठ, वाईट अनामिका बोटात मीठ लावून तोंडावर लावा. सुंदरतेसाठी आणि नकारात्मकता नाशासाठी मिठाचा अपमान करू नका. ते लक्ष्मीचा अपमान मानला जातो. मिठाच्या धूपवडीने घरात देवतांचा वास तयार होतो. दिवाळीत मिठाची पूजा करा, विशेषतः धनत्रयोदशीला. मिठात 5 नग रुद्राक्ष ठेवून ते मुख्य दरवाजाजवळ ठेवा. सुख शांतीसाठी संकष्टी चतुर्थीला मीठ न वापरणं, गरिबांना मीठ दान करणं पुण्य व लक्ष्मीची कृपा
पर्समध्ये मिठाचा छोटा साचा ठेवून लक्ष्मीचा आशीर्वाद. मंगळवारी पाण्यात मीठ घालून घराचा दरवाजा धुवा. विशेष प्रभावी उपाय. लक्ष्मीला आमंत्रण देणारी साधना. शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मी पूजनानंतर सैंधव मिठाच्या रेषा घराच्या चारही कोपऱ्यात रेखा काढा. यामुळे घरात लक्ष्मी स्थिर होते. नंतर 3 वेळा हा मंत्र म्हणा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. मित्रांनो, मीठ हा आपल्याला स्वस्त मिळणारा पण अत्यंत प्रभावशाली असा आध्यात्मिक उपाय आहे. जर तुम्ही हे उपाय नियमित करत असाल तर घरात श्रीमंतीचा वर्षाव होणारच, हे नक्की. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.